नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शर्मा आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 30 मे 2024 वार गुरुवार गुंटेकरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर या ठिकाणी आज उतरलेले पाहायला मिळतात। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो काळेपेटीची मिरची आपल्याला पाहायला मिळते। तर जाड कातडे या ठिकाणी आपल्याला या मिरचीसाठी असल्यामुळे या ठिकाणी कमीत कमी 30 रुपये किलो या ठिकाणी या मिरचीसाठी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर त्याचबरोबर आवक आपल्याला या ठिकाणी आज जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी 2-4 रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची पाहायला मिळते। तर या मिरचीसाठी कमीत कमी 30 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आवक पाहायला मिळालेली आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या मिरचीसाठी कमीत कमी 30 रुपयेपासून कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 30 रुपये किलोपासून जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या मिरचीसाठी दर पाहायला मिळालेले आहेत। तर या ठिकाणी आपण आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर पण या ठिकाणी आज थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात। आवक पण भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते काल 25 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर गेले होते, परंतु आज या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडीशी तेजी पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकता दिल्लीची मिरची आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता दिल्लीवरून या ठिकाणी आपल्याला मोठा आयसर या ठिकाणी आपल्याला भरून आलेला पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आहे। तर या मिरचीसाठी आपल्याला 30 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या मिरचीसाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे आज। या ठिकाणी आपण पाहू शकता करवंदे जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये काळी मैना पाहायला मिळते। तर आज काळी मैनासाठी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। तर क्वालिटी पाहू शकता, हे जे काळी मैना करवंदे आहे ते आपल्याला या ठिकाणी कोकण या ठिकाणाहून आपल्याला जे आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता करंड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला करवंदाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 10 ते 20 रुपयाने या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमी पाहायला मिळालेले आहे। तर या ठिकाणी कॅरेटमध्ये आपण करवंदे पाहू शकता। तर आज करवंद्यासाठी 30 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला करवंद्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार याच्यामध्ये आपल्याला बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 30 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये या ठिकाणी आपल्याला काळी महिन्यासाठी दर पाहायला मिळालेले आहेत। आज पाहू शकता टोमॅटोची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज घसरण पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आज कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहे। तर दरामध्ये या ठिकाणी 2-4 रुपयाचा फरक या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे। तर दर जे आहे ते आज कमी आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आज फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळ्याची आवक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला दुधी भोपळ्यासाठी या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळतात। तर कमीत कमी बदल्या मालासाठी 5 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर जास्तीत जास्त आपल्याला 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण हिरवी मिरची पाहू शकता, आपल्या इकडची गावरान मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर गावरान मिरचीमध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्या इकडे चांगल्या प्रकारे मार्केट असल्यामुळे या ठिकाणी दरही आपल्याला या मिरचीसाठी चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी या मिरचीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबी जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 7 रुपये किलो ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी कोबीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर आवक ही जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 2 रुपयांनी कमी पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता लोणच्याची कैरी, त्याचबरोबर या ठिकाणी
आपल्याला पाहायला मिळते। तर कैरीसाठी आपल्याला कमीत कमी आज 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाणा पाहायला मिळते। त्याचबरोबर वाटाण्याची आवक या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी आवक असल्यामुळे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर वाटाण्यासाठी 70 रुपये किलो ते 80 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरही आपल्याला या ठिकाणी तेजीत पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपल्याला डांगर पाहायला मिळते। तर डांगरसाठी कमीत कमी 6 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर डांगरसाठी या ठिकाणी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। तर पाहू शकता डांगर भोपळा जो आहे ते या ठिकाणी आपल्याला त्याचबरोबर काशीफळ भोपळा या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता घोसावळे आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला घोसावळीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज कमीत कमी या काकडीसाठी 16 रुपये किलो ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कारलं पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आपल्याला कमीत कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपयापासून ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कारलं पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बरेच दिवसापासून तेजीमध्ये पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुग आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी 35 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला भुईमुगाच्या शेंगासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला जास्त होत आहे, त्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणताही बदल पाहायला मिळालेला नाही आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी शेवग्याच्या शेंगाचे दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दर वाढलेले पाहायला मिळतात। तोंडले पाहू शकता गावरान तोंडले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पण या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेली आहे। तर दर जे आहे ते साधारणतः कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर गावरान या ठिकाणी आपल्याला तोंडले पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी अद्रक आले या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अद्रक पाहायला मिळते। तर आल्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 100 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकते या ठिकाणी आपल्याला सातारा आले पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 100 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 70 ते 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत ते साधारणतः कमीत कमी 40 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर नवीन जे कवळे आले पाहायला मिळते। तर कवळे आल्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते 40 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कवळे आले या ठिकाणी आपल्याला बाजारामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या सातारा आल्यासाठी चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे तेजीत पाहायला मिळतात। ढोबळी मिरची चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला ढोबळी मिरची पाहायला मिळते। त्याचबरोबर या ढोबळी मिरचीसाठी आज कमीत कमी 25 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये जर ढोबळी मिरची असेल तर जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मग चांगली आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला ढोबळी मिरचीसाठी तेजीत आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता विलायती कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आज विलायती कोथिंबीरीसाठी 20 रुपये ते 22 रुपये या एका गड्डीसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी 27 ते 30 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आज तेजीमध्ये चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात।
या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आज आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये आज कमीत कमी 10 रुपये या ठिकाणी एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर मेथीचे दर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजीत पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मेथी पाहायला मिळते. तर चांगल्या मेथीला आज जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर मेथीचे दर आणि कोथिंबीरचे दर या ठिकाणी आज उच्चांकित दर या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळालेला आहे. दर जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तेजी आपल्याला भाजीसाठी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पालक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज पालकसाठी कमीत कमी 12 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. आज पालकसाठी साधारणतः 3 रुपयाचा बदल या ठिकाणी आज पालकसाठी पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी दर जे आहे ते आज 3 रुपयांनी या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. बऱ्याच दिवसापासून आपल्याला वांग्याचे दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहे. तर आज पण वांग्यासाठी दर जे आहे ते कमी पाहायला मिळत आहे. तर कमीत कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 6 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. वांग्याचे दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळतात. 6 रुपये किलो ते जास्तीत जास्त 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी पण पाहू शकता हिरवं वांगं पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या वांग्यासाठी जास्तीत जास्त 12 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर काकडीसाठी आपल्याला कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये या काकडीसाठी आपल्याला 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर काकडीचे पण दर या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळतात.